थंडीचे दिवस सुरू झाले की आपल्याला आठवतात हे मेथीचे लाडू. हाडे आणि सांधे मजबूत तर हे बनवतातच, पण संधिवात, कंबरदुखी आणि गुडघेदुखी कमी करण्यासाठी हे औषधाप्रमाणे काम करतात. तर हे लाडू कधी खायचे? तर उपाशी पोटी सकाळी किंवा नाश्त्याच्या वेळी 1 ते 2 लाडू तुम्ही खाऊ शकता. तर नमस्कार मैत्रिणींनो, खूप खूप स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलवर. आज आपण कडू न होणारा बिना पाकातील पौष्टिक असा मेथीचा लाडू बघणार आहोत. तर रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी 1 वाटी तूप घेतलेलं आहे आणि या 1 वाटी तुपापैकी 1 चमचा तूप मी इकडे घालते. यामध्ये अर्धा कप मेथीदाणा हलकासा भाजून घ्यायचा आहे. जास्तही डार्क असा कलर याचा करायचा नाही. हलकासा भाजला, थोडासा कलर चेंज झाला की लगेचच हा काढून घ्यायचा आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हा फिरवून घ्यायचा. एकदम ही बारीक याची पूड करायची नाही, थोडीशी जाडसर अशी भरड याची ठेवायची. तर हा मेथीदाणा बघा जाडसर असा मी फिरवून घेतलेला आहे. आता 1 वाटी मी इकडे दूध घेतलेला आहे. दूध थोडंसं ना कोमट आहे आणि यामध्ये हा जो मेथीदाणा आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे तो घालायचा. अर्धा ते पाऊण तास हा मेथीदाणा असाच या दुधामध्ये ठेवायचा की ज्यामुळे हा मेथीदाणा या दुधामध्ये फुलतो आणि ज्यामुळे आपले तयार होणारे मेथीचे लाडू अजिबात कडू लागत नाहीत. आता बाकीचं साहित्य बघूया. तर इकडे मी अर्धी वाटी खारीक पावडर घेतली, 3 वाटी गूळ, 1 वाटी सुकं खोबरं, अर्धी वाटी तीळ, अर्धी वाटी डिंक, 1 वाटी शेंगदाणा घेतलेला आहे. तसंच 1 वाटी तूप, 1 वाटी बेसन, 1 चमचा वेलची सुंठ पावडर आणि 1 वाटी गव्हाचं पीठ. आता सर्वात आधी आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. तर खरपूस असे शेंगदाणे आपण भाजून घेणार आहोत. याची साल काढायची गरज नाही. शेंगदाणे भाजून झाले की लगेचच आपल्याला सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे. तर सुकं खोबरं जे घेतलं होतं ते घालायचं आणि छान असा याचा कलर सोनेरी होईपर्यंत खरपूस असं हे साहित्य चांगलं भाजलं की आपले लाडू देखील चांगले टिकतात, अगदी 2 ते 3 महिने. तर आता हे खोबरं पण भाजून झालेलं आहे. आता यामध्ये मी भाजून घेते तीळ. तर तिळाचा चटचट असा आवाज येईपर्यंत तीही आपल्याला असे भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजून झाले ते पण देखील काढून घ्यायचे. आता 1 चमचा तूप घालते आणि या तुपामध्ये हलकीशी खारीक पावडर देखील मी भाजून घेते. आता खारीक पावडर भाजून घेतली की लगेच अर्धी वाटी यामध्ये तूप घालायचं आणि या तुपामध्ये जो डिंक घेतला होता तो देखील भाजून. थंडीच्या दिवसामध्ये शरीरामध्ये उष्णता निर्माण करायचं काम हे डिंक करतं, त्यामुळे डिंक आवर्जून इकडे वापरायचा. थोडा थोडा करून हा डिंक भाजून घ्यायचा, कारण हा फुलतो. डिंक भाजून झाला. आता गव्हाचं पीठ यामध्ये भाजून घेऊ. जसजसं पीठ भाजेल तसतसं या गव्हाच्या पिठाला चांगली अशी चकाकी येते. छान असा गोल्डन कलर आला, तूप असं वर दिसायला लागलं की आपलं पीठ भाजलं आहे असं समजायचं. तर पीठ गव्हाचं भाजून झालेलं आहे. आता बेसन इकडे भाजू. बेसन भाजायला जरा जास्त वेळ लागतो आणि या बेसनच्या पिठामध्ये गुठळ्याही लगेचच बनतात. तर ह्या गुठळ्या मोडण्यासाठी काय करायचं, तर 1 वाटी घ्यायची आणि या वाटीने याला पिठाला दाबायचं, म्हणजे याच्यात गुठळ्या मोडल्या जातात आणि पीठही चांगलं आपलं भाजलं जातं. तर ह्या पिठाला असा सोनेरी कलर आला, ह्यावर असं तूप चमकू लागलं की समजायचं की पीठ आपलं चांगलं भाजून तयार आहे. आता उरलेलं सगळं तूप यामध्ये घालायचं आणि जो मेथीदाणा आपण दुधामध्ये भिजवून ठेवला होता तो यामध्ये घालायचा. कढईत घातल्यानंतर या मेथीदाण्याचा कलर तुम्ही बघू शकता आणि ज्यावेळी मेथीदाणा भाजला जाईल त्यावेळी त्या मेथीदाण्याचा कलर, यातील फरक तुमच्या लगेच लक्षात येईल की मेथीदाणा कितपत भाजला गेला पाहिजे. बघा असा छान सोनेरी कलर आला म्हणजे आपला मेथीदाणा छान भाजला गेला आहे असं समजायचं. चला, साहित्य आपलं व्यवस्थित भाजून झालेलं आहे. आता जी पिठं आहेत भाजलेली ती सोडली तर बाकीचं साहित्य आपल्याला आधी मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आता हे मिक्सरला लावलेलं साहित्य मी एका भांड्यामध्ये काढते. त्याचबरोबर बेसन आणि गव्हाचं पीठही यामध्ये मिक्स करायचं. यात घालू आपण हा गूळ, ही वेलची पूड आणि सुंठ पावडर. सगळं साहित्य इकडे घालून झालेलं आहे. आता हे सगळं साहित्य हाताने आधी मिक्स करून घ्यायचं आणि यानंतर आपल्याला पुन्हा एकदा हे मिक्सरमध्ये हलकंसं फिरवून घ्यायचं आहे की ज्यामुळे हा गूळ या सर्व साहित्यामध्ये एकजीव होईल. आता मी थोडं थोडं करून एकदा मिक्सरला फिरवून घेते.
जशी आपण खोबरे शेंगदाण्याची चटणी तयार करताना मिक्सर जसा 1-2 सेकंद फिरवून घेतो त्याप्रमाणे फिरवून घ्यायचा. यामध्ये पाक बनवण्याचं काही टेन्शनच नाही, त्यामुळे आपले हे लाडू सहजरित्या वळले जातील. तर आता लाडू बनवायला घेऊया. जर समजा तुमचा लाडू वळला जात नसेल तर तुमच्या या लाडवामध्ये तुपाचं प्रमाण कमी आहे असं समजायचं आणि थोडंसं तूप यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं, म्हणजे तुमचा लाडू सहज वळला जाईल. बघा असा हा लाडू पटकन वळला जातोय. चला मग एक एक करून सगळे मेथीचे लाडू मी तयार करून घेते. या एका वाटीच्या प्रमाणामध्ये 1 किलोपेक्षा जास्त हे मेथीचे लाडू तयार झाले. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.